तोही मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळेल. डब्याचा हरीफ अव्वल मैदानाच्या आतमध्ये आहे, त्याच्या साथीला आपण पाहतोय मोरजाई वॉरियर्स मोरजाई क्रिकेट संघाच्या कोट्यातून सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये हरीफ अव्वल आणि अवनीश मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होईल. एक्स वाय पालियम क्रिकेट संघाच्या कोट्यातून आपल्याला बघायला मिळेल. 8 षटकांचा सामना आहे आणि स्पर्धेच्या माध्यमातून या गावचे सरपंच साहेब विनंती करतोय आमच्या मान्यवर कक्षामध्ये या ठिकाणी स्थानपन्न व्हा व त्यांचे सर्व साथीदार सन्माननीय सर सुशांत गावडे, त्याचबरोबर पंच मेंबर सन्माननीय सर विल्फा आणि त्याचबरोबर सन्माननीय सर विठ्ठल बाबू नार्वेकर आपल्याला पण विनंती आहे आमच्या मान्यवर कक्षामध्ये या ठिकाणी स्थानपन्न व्हा. सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा श्री छत्रपती वॉरियर्स अर्मल पिंड गोवा आयोजित या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. छत्रपती शिवाजी महाराज की जय करून या स्पर्धेला आपण सुरुवात करूया. स्ट्राईकला हरी, नॉन स्ट्राईकला अवनीश आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज एक्स वाय पालम क्रिकेट संघाच्या कोट्यातून वामन सज्ज झालाय. पहिला चेंडू हरीच्या विरोधात थोडासा गती परिवर्तनाचा ऑफ साईडचा चेंडू आल्यास पहिल्या चेंडूवर चिडछाडी करण्याचा प्रयत्न हरी बाबलचा आपल्याला बघायला मिळतोय. निर्धाव चेंडून पालियम क्रिकेट संघाच्या वामननं सुरुवात केली. पहिल्या चेंडूचा खेळ समाप्त. डॉट बॉल आपल्याला बघायला मिळतोय. पुन्हा एकदा गती परिवर्तनाचा चेंडू बघायला मिळतोय. ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू पंचरी 2 हात समांतर केले आहेत. अवांतरच्या स्वरूपात मोरजाई वॉरियर्स मोरजाई क्रिकेट संघाचा धावफलकावर श्री गणेश होत. पहिल्या चेंडूचा खेळ समाप्त. एक धावफलकावर आपल्याला बघायला मिळते. सुरुवातीलाच या ठिकाणी स्विजिटचा फटका खेळावा, मनसोगा फटका खेळावा हा हरिमाबलचा इरादा होता, पण प्रतिस्पर्धी संघाची गोलंदाजी आपल्याला बघायला मिळते. सुंदर गोलंदाजी आपण पाहतोय. पण मी म्हणेन 8 षटकांचा सामना आहे. हरिमाबलला संयमी क्रिकेट खेळावं, सुंदर क्रिकेट खेळावं लागेल आणि त्यासाठी हलक्या हाताला खेळलाय. कव्हरला क्षेत्ररक्षक आपल्याला बघायला मिळतोय. वेगळा दीपपर्यंत पोहोचलाय. शॉट बीड ऑफ क्षेत्ररक्षक परतीची फेक, एकेरी धावसंख्येची लहर आणि एक या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर आपण पाहतोय 2 धावा धावफलकावर. आमचे समालोचक मित्र सुंदर गोवा राज्यातील इंग्लिशचा बुलंद आवाज अक्षय या ठिकाणी पोहोचलाय. अक्षय पहाले आपल्याला विनंती आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये या ठिकाणी स्थानपन्न आपलं सरस स्वागत. श्री छत्रपती वॉरियर्स अर्मल पिंडिम गोवा क्रिकेट संघाच्या वतीनं भव्य दिव्य आयोजन क्रिकेट स्पर्धाचा पहिला दिवस आणि पहिला सामना. खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढायचा, ओव्हरफीट पद्धतीचा पुनर्लिप पद्धतीचा चेंडू बघायला फटका टोलवायचा आहे मोरजाई वॉरियर्स क्रिकेट संघाला. मी म्हणेन मोरजाई वॉरियर्स मोरजाई क्रिकेट संघ सुरुवातीपासून जलबाजी करतोय. अनिवार्य पॉवर प्ले षटकापासून संयमी क्रिकेट स्वतःला टाईम घ्यायचा आहे, सुंदर क्रिकेट खेळायचं आहे. पण दुसऱ्या बाजूला काही गोलंदाजीला सुरुवात झाली आहे. सुंदर फटका आपण पाहतोय. कबर्रीचा क्षेत्ररक्षक वेगाने तिथपर्यंत पोहोचलाय. जमिनीलगतचा फटका आणि शेवटच्या क्षणाला फुटबॉल पद्धतीने चेंडूला थांबवायचं होतं, पण या स्पर्धेचा पहिला चौकार आपल्याला बघायला मिळतोय. तो मात्र अवनीशच्या चेंडू फळीतून सांघिक धावफलकावर बघायला मिळालाय. 6 धावा धावफलकावर आपण पाहतोय. सहा धावा धावफलकावर आपण पाहतोय. वामनच्या विरोधात सुंदर फटकेबाजीला सुरुवात झाली आहे. गती परिवर्तनाचा चेंडू, बॅक टू द बॉल, स्ट्रेट ड्राईव्हचा देखना फटका, क्षेत्ररक्षक चेंडूची शर्यत, चेंडू झालाय विजयी. बॅक टू बॅक दुसरा चौकार बघायला मिळतोय. सुरुवातीला थोडासा चाचपणात केलाय, पण सोडण्यासाठी त्याला मात्र कबूल केलंय. मी सुद्धा मोठे फटकेबाजी वारदारा कॅडवाय गती परिवर्तनाचा चेंडू, बॅक टू स्ट्रेट ड्राईव्हचे पाहिजे होते. मोरजाई वॉरियर्स मोरजाई क्रिकेट संघाला ज्या धावा बनवायच्या होत्या 10च्या सरासरीनं 10 धावा धावफलकावर बिनगडीच्या मोबदल्यात एक्स वाय बॉईज
पालियम क्रिकेट संघ मैदानाच्या आतमध्ये सुरुवातीला वर चष्मा राखत गोलंदाजी केली हरी मामलच्या विरोधात वामननं आणि त्यानंतर समोर टाकलेले चेंडूवर नेत्रदीपक पद्धतीचे 2 फटके आपल्याला बघायला मिळाले. ते मात्र अवनिशचे 2 चौकार 10 धावा धावफलकावर पहिल्या षटकाचा खेळ हा समाप्त झालाय. पालियम क्रिकेट संघ आपल्याला विनंती आपलं अतिरिक्त खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवा. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू मोठा फटकारी बाबलचा फटका फसलाय. बाबल आले स्क्रीनवर झेल टिपलाय. सुरुवातीपासूनच संजू आपल्याला बघायला मिळतोय. संजू आप सुंदर गोलंदाजी फिरकीचा जादूगार आणि त्यानंतर संजोक आपल्याला बघायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. हरी मामल सुरुवातीपासून जो सासपटत खेळ होता एका मोठ्या फटक्यानं मी पण आगाज करणारे हरीचे इरादे हे झेलबाजच्या स्वरूपात हरीला माघारी परतावं लागलंय आणि पहिला गडी बाद झालाय. मोरजाई ऑरियस मोर्जिम क्रिकेट संघाचा 10 धावा धावफलकाबाहेर एका गड्याच्या बोपतल्यात. मैदानाच्या आतमध्ये नवीन खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय. अर्जुन आपल्याला बघायला मिळेल. टेनिस बॉल क्रिकेटच्या माध्यमातून चालू कित्येक आपल्या फलंदाजीतून बाबद्यात कित्येक स्पर्धा त्याला गाजवल्या. उत्कृष्ट फलंदाज मालिकावीराचा किताब त्याच्या नावावर कोरलं गेलाय. सुंदर फुटबॉल पद्धतीचं गेम त्याच्याकडे आहे. आज क्रिकेट मोर्जिम क्रिकेट संघाच्या कोट्यातून आपल्या गावासाठी प्रतिनिधित्व करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये अर्जुन आपल्याला बघायला मिळतोय. मी म्हणेन उजव्या हाताच्या फलंदाजानं अन्विषनं या ठिकाणी मात्र फटकेबाजी केली होती 2 चौकारांची आणि हरी मामलनं घाई केली मैदानाच्या आतमध्ये. त्याला साथ द्यायची होती. पहिला गडी बाद झालाय. मोरजाई ऑरियस मोर्जिम क्रिकेट संघाचा XY बॉईचा पालियम क्रिकेट संघानं जे हेरलं होतं मैदानामध्ये एक गडी आपल्याला पाहायचा आहे पॉवर प्लेमध्ये आणि ते सुरुवातीला संयुक्तनं पूर्ण केलंय. खोलवर टप्प्यात चेंडू आल्यास खोदून काढण्याचा प्रयत्न अर्जुनचा बघायला मिळाला. क्षेत्ररक्षक वेगानं चेंडूपर्यंत पोहोचला. चेंडू अडवण्यात त्यानं सुरुवातीला धन्यता मानली आणि एकेरी या धावसंख्येनं अर्जुननं आपलं एक धावसंख्येनं खातं खोलत सांघिक धावफलकाबार 11 धावा धावफलकाबार 2 चेंडूंचा खेळ आज समाप्त झालाय. गोलंदाजी मार्कवर कॉमेंट्री बॉक्स दूरखंड पालियम क्रिकेट संघाच्या कोट्यातून नाणेफेक जिंकल्यानंतर घेतलेला निर्णय क्षेत्ररक्षणाचा संयोग सज्ज झालाय. फुलटॉस पद्धतीचा चेंडू खराब चेंडूवर ज्याला मात्र सुरुवातीलाच लय सापडले आहे फलंदाजीमध्ये. त्या फलंदाजानं आक्रमण करत मैदानाच्या आतमध्ये या स्पर्धेचा पहिला चौकार त्याच्या नावावर आणि षटकार पण त्याच्या नावावर आपल्याला बघायला मिळाला. 6 या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर आपण पाहतोय. फुलटॉस पद्धतीचा चेंडू खराब चेंडूवर ज्याला मात्र सुरुवातीलाच लय सापडली मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. ज्या खेळाडूकडून अशा अपेक्षा होत्या त्याच्या बॅटमधून तर धावायला सुरुवात झाली आहे. मोरजाई ऑरियस मोर्जिम क्रिकेट संघाच्या कोट्यातून tenniscricket.in च्या माध्यमातून लाईव्ह प्रक्षेपण पुन्हा एकदा ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू गेलाय. डीप मिड विकेटला षटकारासाठी आपल्याला बघायला मिळालाय. आक्रमण पसंत केलं मैदानाच्या आतमध्ये. ते मात्र सुरुवातीपासून मी आक्रमक धाचेचा फलंदाज आहे. मोरजाई ऑरियस मोर्जिम क्रिकेट संघाच्या कोट्यातून जी फटकेबाजी मला अनिवार्य पॉवर प्ले षटकांमध्ये पाहिजे आहे ती फटकेबाजी मी करणार. पण गोलंदाजी सुरुवातीला वामननं कामगिरी केली. वामनच्या शेवटच्या 2 चेंडूवर छेडछाडी करण्याचा प्रयत्न संयोगनं सुंदर गोलंदाजी केली. सुरुवातीला हरी मामलनं त्यानं बाद केलं आणि त्यानंतर त्याच्या विरोधात जरी आपल्या एका साथीदाराला त्यानं बाद केलंय तरी त्याच्या विरोधात मी मोठे फटके खेळणार हे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळालं. त्या उन्निशनं दाखवून दिलाय. वेगवान पद्धतीचा चेंडू वाईट यॉर्कर करण्याचा ऑफ साईडचा चेंडू ऑन साईडला कमबॅक केलं. मैदानाच्या आतमध्ये संयोगनं XY बॉईचा पालियम क्रिकेट संघाच्या कोट्यातून सांघिक धावफलकावर 23 धावा धावफलकावर आपल्याला बघायला मिळत आहे. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर 8 षटकांचा सामना. सुंदर असं भव्य दिव्य असं बटवाडीचं मैदान आपण पाहतोय. आवाज त्या अंपायर अपील बघायला मिळालं आणि अहिमुखाच्या पंचांनी सांगितलं चेंडू आदळले गेले. आवाज आलाय त्याचा सुरुवातीला आणि त्यामुळे फलंदाज हा नॉट आउट आहे आणि सांघिक धावफलकावर 2 षटकांच्या समाप्तीनंतर 23 धावा धावफलकावर 12 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. एका गड्याच्या मोबदल्यात मोरजाई ऑरियस मोर्जिम क्रिकेट संघ मैदानाच्या आतमध्ये लढत करत असताना त्यांच्या विरोधात XY बॉईज पालियम क्रिकेट संघ. सुरुवातीला क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. प्रतिस्पर्धी क्रिकेट संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय. पहिल्या 2 अनिवार्य पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा बनल्यात. 23 धावा धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यात.
गोलंदाजी मार्कवर एक्स वाय बॉईज पालियम क्रिकेट संघाच्या कोट्यातून उभरत सितारा पालियम गावासाठी ही उमटलेली नवीन पावलं मैदानाच्या आतमध्ये अगदी कमी वयामध्ये याच्याकडे एका मोठ्या स्पर्धेची जबाबदारी दिली आहे. त्याचं नावच सार्थक आहे आणि आपल्या क्रिकेट संघासाठी सार्थक करण्यासाठी त्याला गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळतो. या छोट्या साडीचा खेळाडू अर्जुनच्या विरोधात पहिला चेंडू आडव्या बॅटनं फटका या ठिकाणी बघायला मिळतोय. शॉर्ट फाईट लेगला या ठिकाणी खराब क्षेत्ररक्षण आणि त्यानंतर नशिबाची साथ ही अर्जुनला सुंदर गोलंदाजी मी म्हणेन सुरुवातीला सार्थक न केली होती. सुंदर चेंडू बघायला मिळाल्याच्या माध्यमातून आणि थोडासा बागे टाकलेला चेंडू त्याला भिरकावून द्यायचं होतं. चेंडू पहिला व्यवस्थित त्या स्पर्शाला नव्हता. चेंडू चौकारासाठी बघायला मिळाला. मिस फिल्डिंग पालियम क्रिकेट संघाच्या कोड्यातून आणि 4 धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 27 धावा धावफलकावर आपण पाहतोय एका गड्याच्या मोबदल्यात. सुंदर चेंडू आपण पाहतोय. सार्थकचं या ठिकाणी अभिनंदन करावं लागेल कारण एवढ्या लहान वयामध्ये धाडस घेऊन मैदानाच्या आतमध्ये लढत करतोय. जे आपल्याला ध्येय गाठायचं आहे त्या ध्येयापर्यंत या पेडणे तालुक्यासाठी पालियम गावासाठी माझं नेतृत्वाचं योगदान हे मला जरी कमी वयामध्ये भेटलं तरी 100% योगदान मी देणार या हेतूनं मैदानाच्या आतमध्ये या मोठ्या खेळाडूंच्या विरोधात गोलंदाजी करतोय. सांघिक धावफलकावर आपल्याला बघायला मिळतोय 28 धावा धावफलकावर मोर्चा वॉरियर्स मोर्चिम क्रिकेट संघ. आडव्या बॅटनं फटका आपल्याला बघायला मिळतोय. थोडंसं शॉर्ट फ्लिप प्रकारचा चेंडू त्याला दयामाया न दाखवता अवनिशनं मैदानाच्या आतमध्ये जे सूत्र मैदानाच्या आतमध्ये घेतलंय मोर्चा वॉरियर्स मोर्चिम क्रिकेट संघासाठी षटकार चौकारांची आतषबाजी माझ्या माध्यमातून होणार. फटकेबाजी विकणार आणि ती फटकेबाजी आपण पाहतोय सांघिक धावफलकावर एका सुसज्ज स्थितीमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. 34 धावा धावफलकावर श्री छत्रपती वॉरियर्स सरंबोल पेंडेम गोवा आयोजित आपण एक गाव एक संघ एक नगरपालिका सिंधुदुर्ग गोवा आयोजित भव्य डिबेट आणि स्मॉल क्रिकेट स्पर्धा tenniscricket.in च्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण आपण पाहतोय. गौरव सावंत आणि त्यांची पूर्ण टीम आपलं हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. मिस टायमिंगचा फटका या अगोदरच्या चेंडूवर जरी अवनीश तू फटकेबाजी माझ्या विरोधात जरी केली आणि त्यानंतर डाव्या हाताचा सार्थकनं ज्या कामासाठी आणलं होतं हा छोट्या सडीच्या गोलंदाजांना प्रतिस्पर्धी क्रिकेट संघाचा मोर्जाई वॉरियर्स क्रिकेट संघाचा मोर्चे क्रिकेट संघाचा अवनीशला त्याचा मोह मैदानामध्ये आवरत नव्हता. षटकार चौकारांच्या आतषबाजी करणारा आणि तो मोह न आवरता फटका या मैदानातून जो संघासाठी पायाच्या सुरुवातीला मजबूत केलं सुरेख गोलंदाजी केली. नॅशनल कडे आपल्याला बघायला मिळाला. थोडासा टप्पा मागे होता. जोरकस फटका खेळायचा होता पण फटका चुकला आणि झेलबाजच्या स्वरूपात अवनीश माघारी परतलाय. वैयक्तिक मात्र धाबा बनवलाय त्या मात्र सुंदर 26 धाबा आपल्याला बघायला मिळाल्या आहेत. 2 चौकार 3 षटकारांची आतषबाजी ही अवनीशचा लेखाजोखा 2 गडीबाज सलामी जोडी माघारी परतली आहे आणि 34 धावा धावफलकावर आपण पाहतोय. सुंदर कौतुक करावं लागेल पालियम क्रिकेट संघाच्या कोट्यातून एक्स वाय बॉईज पालियम क्रिकेट संघ सार्थकचं अभिनंदन करावं लागेल. ज्या सार्थकनं एका तगड्या फलंदाजाला त्याला चेंडू फुटबॉल प्रमाणे दिसत होता त्याला माघारी परतवलाय आणि मैदानाच्या आतमध्ये अजून एक मोर्चा वॉरियर्स मोर्चिम क्रिकेट संघाचा अष्टपैलू कामगिरी करणारा ॲडव्होकेट साई परब मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. पहिला चेंडू या ठिकाणी सोडून दिला होतोय. ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू व्हाईट बॉल पंच दोनात समांतर करतायत. व्हाईट बॉलनं एकेरी धावसंख्येनं सांघिक धावफलकावर आपल्याला बघायला मिळतोय. तो मात्र 35 धावा धावफलकावर साई परब उर्फ बॉन्ड या नावानं संबोधला जाणारा खेळाडू सुंदर क्रिकेटच्या माध्यमातून लेदर क्रिकेट बरोबर टेनिस क्रिकेट जो खेळतोय तो मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. शॉर्टपी प्रकारचा चेंडू आल्यास मोठ्या फटक्यानं सार्थकचं स्वागत करावं या इराद्यानं फटकेबाजी आपल्याला डीप स्कोर लेगला चेंडू उडवलाय षटकारासाठी आणि 6 या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर आपल्याला बघायला मिळतोय. 41 धावा धावफलकावर षटक क्रमांक 3 हे प्रगतीपथावर. थोडंसं मागणं ठरलं. एक गडी त्यानं बाद केलाय. नवदीप खेळाडू आहेत काहीतरी चुका होत आहेत पण दाद द्यावी लागेल ती मात्र एक्स वाय बॉईज पालियम क्रिकेट संघाच्या कर्णधाराला आणि साथीदारांना ज्याच्याकडे जबाबदारी दिली आहे आणि त्या जबाबदारीनं तो मैदानाच्या आतमध्ये लढत करतोय कारण पालियम गावासाठी हे उभरते सितारे आहेत. उभरती पावलं आपल्याला बघायला मिळत आहेत. हलक्या हाताने घेऊन काढलाय चेंडूला. सुंदर चेंडू आपण पाहतोय. सुंदर क्रिकेट सेन्सिबल क्रिकेट आपल्याला बघायला मिळालाय. एकच धाव बघायला मिळेल. एकेरी धावसंख्येनं सांघिक धावफलकावर आपण पाहतोय 42 धावा धावफलकावर 3 षटकांचा 18 चेंडूंचा खेळ समाप्त. 42 धावा धावफलकावर मोर्चाई वॉरियर्स मोर्जिम क्रिकेट संघ प्रथम फलंदाजी करत असताना एक्स वाय बॉईज पालियम क्रिकेट संघ प्रथमतः
लढत घडतोय मैदानाच्या आतमध्ये. सुरुवातीला 3 षटकांमध्ये धावा जरूर खर्च झाल्या आहेत, पण उर्वरितचे अजूनही 5 षटकं आहेत. उर्वरितच्या 5 षटकामध्ये कोणत्या गोलंदाजीची वर्णी लागते XY बॉईज पालियम क्रिकेट संघाच्या कोट्यातून. यानंतर सामना होईल राजू टायगर आरोंदा विपक्ष उभा दांडा क्रिकेट संघ वेंगुर्ला. दोन्ही खेळाडूंना विनंती असेल पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर टॉससाठी आमच्या मान्यवर कक्षासमोर या. बॅटिंग चॉईस पॉवर प्ले षटकाचा इशारा पंचाने आमच्यापर्यंत केला आणि ज्यांनी गोलंदाजीला सुरुवात केली तो गोलंदाज वामन सज्ज होईल गोलंदाजीला. सार्थकची सुंदर गोलंदाजी, कारण सार्थकनं जरी 2 मोठे फटके आले तरी 2 खेळाडू त्याच्या समोर हे अनुभवानं परिपक्व असलेले होते. त्यांच्या विरोधात गोलंदाजी करत असताना एका धाडसानं त्यानं गोलंदाजी केली. कौतुक करावं लागेल, कारण हल्लीची मुलं ही थोडंसं क्रिकेटपासून दूर आहेत. मोबाईलच्या युगामध्ये जास्त आपल्याला बघायला मिळतात मोबाईलमध्ये, पण या खेळाडूचं कौतुक हे पालियम क्रिकेट संघाच्या कोट्यातून नक्की करावं लागेल. बॅटिंग चॉईस पॉवर प्लेचं षटक आणि 3 किंवा 28 सर्कलच्या बाहेर आपल्याला बघायला मिळतील. एक डीप मिड विकेटला एक खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय लॉक ऑनला, आणि एक कव्हरला एक खेळाडू आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज वामन आणि स्ट्राईकला साई परब सज्ज झालाय. आडव्या बॅटचा फटका लो फुलटॉस पद्धतीचा चेंडू बॅटला व्यवस्थित स्पर्शानंही फटका आल्यानंतर थोडासा नाराज झाला स्वतःवर. एकेरी धावसंख्येसाठी त्याची पावलं येत. एकेरी या धावसंख्येनं सांघिक धावपलकावर आपण पाहतोय 43 धावा धावपलकावर. षटक क्रमांक 4 हे प्रगतीपथावर बॅटिंग चॉईस पॉवर प्लेचं षटक. अर्जुन शेडगावकर सुंदर फलंदाजीच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतंय. किती स्पर्धेनं फलंदाजीनं गाजवलाय, तो संच झाला स्ट्राईकला. अर्जुनच्या विरोधात गती परिवर्तनाचा चेंडू, ज्या वेगाने येईल चेंडू त्या वेगानं फटका अर्जुन टोलावेल तर आपल्या ब्रह्मास्त्राचा उपयोग करायचा आहे. प्रतिस्पर्धी क्रिकेट संघाला फिरकीची जादू करायची आहे आणि ऐन मोक्याच्या क्षणी वामननं चेंडूवर फिंगर रोल केले आणि डॉट बॉल बघायला मिळालाय. पुन्हा एकदा गती परिवर्तनाचा चेंडू बघायला मिळतोय. वारंवार गती परिवर्तनाचे चेंडू XY बॉईज पालियम क्रिकेट संघासाठी अगदी महत्त्वाचे ठरत आहे. डॉट बॉल बॅटिंग चॉईस पॉवर प्ले षटकात जी फटकेबाजी सुरुवातीला केली होती तशीच फटकेबाजी मोरजाई वॉरियर्स मोरजाई क्रिकेट संघाच्या कोट्यातून आम्ही करणार हे इरादे स्पष्ट केले होते. पण प्रामुख्याच्या गोलंदाजानं आता सुरुवातीला 3 चेंडूंवर मोरजाई वॉरियर्स मोरजाई क्रिकेट संघाला एकच धाव बहाल केली आहे. रोखलंय सुरुवातीला. पुलटॉस पद्धतीचा चेंडू, जोरकस पद्धतीचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. खराब चेंडूवर आक्रमण करायचं होतं, वाईट यॉर्कर करायचं होता वामनला, पण नशिबाची साथ आपल्याला बघायला मिळत आहे. ती पालियम क्रिकेट संघाला एकच धावपलकावर आहे. सांघिक धावपलकावर आपण पाहतोय तो मात्र 44 धावा धावपलकावर. 4थं षटक हे प्रगतीपथावर. स्विजिटचा देखना फटका आपण पाहतोय. साई परबच्या बॅट मधून 1 बाउन्स ओव्हर द रोप आपल्याला बघायला मिळालाय. चौकार आपल्याला बघायला मिळतोय. वामनच्या विरोधात जी फटकेबाजी आपल्याला बघायला मिळत होती ती फटकेबाजीला सुरुवात झाली आहे. एक मोठा फटका या 5 बॉलला 6 धावा. साई परबच्या धावपलकावर आपल्याला बघायला मिळतोय. सुरेख गोलंदाजी, मी म्हणेन आतापर्यंत सुंदर गोलंदाजी केली आहे वामननं. ओव्हरपीट पद्धतीचा चेंडू जमने लगेच डी फुलंद कार्पेट पद्धतीचा फटका क्षेत्ररक्षक आपल्याला बघायला मिळतोय. पहिल्या प्रयत्न प्रंबाल परतीची वेग जोखमी धावसंख्येकडे पावलं बघायला मिळत आहेत आणि दुहेरी धावसंख्येनं सांघिक धावपलकावर 4 षटकांचा खेळ समाप्त होत अर्धशतक पूर्ण होतोय. मोरजाई वॉरियर्स मोरजाई क्रिकेट संघाच्या 50 धावा धावपलकावर 2 गड्यांच्या बोबतल्यात आपल्याला बघायला मिळत आहेत. उर्वरितची 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. सांघिक धावपलकावर आपण पाहतोय तो 50 धावा धावपलकावर 2 गड्यांच्या बोबतल्या आहेत आणि बघूया गोलंदाजी मार्कवर कोणाची वर्डे लागते. बॅटिंग चॉईस पॉवर प्लेच्या षटकामध्ये 8 धावा बनल्या. ते मोरजाई वॉरियर्स मोरजाई क्रिकेट एक चौकार साईच्या बॅटमधून निघालाय. सुरुवातीला मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला अर्जुन शेडगावकर चाचपटात जरूर खेळतोय, पण गोलंदाजी मार्कवर गोलंदाजी त्याने पहिल्या गडी बाद केला आपल्या गोलंदाजीनं. या स्पर्धेचा श्री छत्रपती वॉरियर्स अरंबोल पेंडिंगो आयोजित भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा तो संयोग सज्ज झालाय. मोठा फटका आपण पाहतोय. बॅक टू द बॉल स्ट्रेट ड्राईव्हचा देखना फटका जो अर्जुन सुरुवातीला चाचपटात खेळत होता त्याच्या फटकेबाजीला सुरुवात झाली आणि धावपलकावर बघायला मिळत आहेत. मोरजाई वॉरियर्स क्रिकेट संघासाठी सुरुवातीला हरिमामानं नाराज केलं, त्यानंतर बॅक टू द बॉल स्ट्रेट ड्राईव्हचा देखना फटका आपल्याला बघायला मिळाली.
ते मात्र अवनेशची आणि त्याला 7 एका बाजूला अर्जुनची मैदानामध्ये आणि साई परबनं सुरुवातच मैदानाच्या आतमध्ये षटकारानं दणक्यात केली मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा जोरकस पद्धतीचा फटका खेळण्याचा प्रयत्न. या अगोदरच्या चेंडूवर जरी तू मला मोठा फटका टोलवला, त्याच्या विरोधात गोलंदाजी करत असताना त्याला हलक्या हातानं पॉइंटला खेळायचा होता, हा इरादा होता. तो मात्र अर्जुनचा इरादा असफल राहिला. या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये फलंदाज तिसरा बाद झालाय. तो अर्जुन शेटगावकर हा माघारी परतलाय. सुंदर गोलंदाजी कमबॅक करणारे पालियम क्रिकेट संघाच्या कोट्यातून सहयोगची बघायला मिळाली आहे. मैदानाच्या आतमध्ये मोर्झम क्रिकेट संघाचा श्रीकांत तिवारी मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. एक षटकार जरूर टोलवला होता. एकेरी धावसंख्येनं स्ट्राईक रोटेट करावे इरादे अर्जुन शेटगावकरचे. त्याला नमस्कार करायला लावणार आहे, त्याला चमत्कार करायचा होता. आगास त्यानं सुरुवातीला केला होता सहयोगच्या विरोधात, पण सहयोगनं दाखवून दिलाय. एक तेरी और एक मेरी ही रणनीती मैदानाच्या आतमध्ये रंगली गेली. श्रीकांत तिवारी साई परबच्या साथीला मैदानाच्या आतमध्ये आणि पालियम क्रिकेट संघानं आता मात्र कमबॅकला सुरुवात केली मैदानाच्या आतमध्ये. हलक्या हातानं घेऊन काढलाय, चेंडूला दिशा दिली आहे. स्ट्राईक रोटेट करण्यास सुरुवातीला श्रीकांत तिवारीनं धन्यता मानली आहे. एकेरी धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 57 धावा धावफलकावर आपल्याला बघायला मिळत आहे. 57 धावा धावफलकावर षटक क्रमांक 5 हे प्रगतीपथावर. 3 चेंडूंचा खेळ समाप्त. 3 चेंडूत 1 गडी बाद. 7 धावा खर्च केल्या आहेत. त्या मात्र पालियम क्रिकेट संघाच्या सहयोगनं आपल्याला बघायला मिळत आहेत. शॉर्टप्ली प्रकारचा चेंडू, शॉटमपूलचा फटका साई परबच्या बॅट मधून डीप मिड विकेटला षटकार आपल्याला बघायला मिळतोय. आक्रमण आणि आक्रमण पसंत करतोय. सुंदर क्रिकेट ज्याच्या माध्यमातून कित्येक स्पर्धेमध्ये आयकॉनच्या रूपात लेदरबार क्रिकेट टेनिस क्रिकेट सुंदर खेळतोय. चेंडू, शॉटमपूलचा फटका साई परबच्या बॅट मधून डीप मिड विकेटला. पालियम क्रिकेट संघासाठी भरपूर काही सांगून जातोय, पण एक चांगला चेंडू कमबॅक करणार बघायला मिळतोय. धावफलकावर बघायला मिळतोय. तो 63 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 5 हे थोडंसं महागडं होत चाललंय. पहिल्या 3 चेंडूंवर सुरेख गोलंदाजी. पहिल्या चेंडूवर षटकार, त्यानंतर गडीबाद, त्यानंतर कमबॅक आणि त्यानंतर पुन्हा एकदा षटकार. हा लेखाजोखा सहयोगचा. पुन्हा एकदा फुल टॉस पद्धतीचा चेंडू, मोठा फटका बघायला मिळतोय डीप मिड विकेटला. कोणतीही दयामय न दाखवता फटकेबाजी ही साई परब आपल्याला जबाबदारीनं मोर्झाई वॉरियर्स मोर्झम क्रिकेट संघाचं प्रतिनिधित्व करत असताना फटकेबाजी माझ्या क्रिकेट संघासाठी माझ्या एक संकल्पना खेळत असताना इरादानं मैदानाच्या बघायला मिळतोय डीप मिड विकेटला. कोणतीही दयामय डगआउट मधून सेड होऊन आलोय. आगाज केला षटकारानं आणि सांघिक धावफलकावर बघायला मिळतोय. तो मात्र 69 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा सोडून दिला होता चेंडू. या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय. या ठिकाणी डॉट बॉलनं षटकाची सांगता झाली. या पद्धतीची कर्णधारनं सांगितलं XY बॉईज पालियम क्रिकेट संघाच्या कोट्यातून. कारण एका बाजूला सांगितलं जर हे चेंडू टाकायचे आहेत. सहयोग खराब चेंडू काम केले आहेत आणि खराब चेंडू जे टाकले आहेत पालियम क्रिकेट संघानं, तो थोडासा परिणाम अंगलट पडेल मैदानाच्या आतमध्ये. सांघिक धावफलकावर आपल्याला बघायला मिळतोय. तो 69 धावा धावफलकावर. 5 षटकांचा खेळ हा समाप्त झालाय आणि गोलंदाजी भरपूर गोलंदाज देवी पंप मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. संघाचा कर्णधार आज त्याच्याकडे जबाबदारी आहे आणि स्ट्राईकला श्रीकांत तिवारी, नॉन स्ट्राईकला फटकेबाजीला जरा सुंदर सुरुवात केली आहे. जे फटके सकाळच्या सत्रामध्ये जे कडक ऊन येण्याच्या आधी सुरुवातीला साई परबनं पूर्व बॉन्ड मैदानाच्या आतमध्ये दाखवून दिलंय मोर्झाई वॉरियर्स मोर्झिम क्रिकेट संघासाठी आणि देवी पंप सज्ज झालाय आपल्याला बघायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवर संघाचा कर्णधार श्रीकांत तिवारीच्या विरोधात XY बॉईज पालियम क्रिकेट संघाच्या कोट्यातून. आडव्या बॅटनं फटका, जोरकस पद्धतीचा खेळ. समोरील पायावरील चेंडूला भिरकावून डीप स्क्वेअर लेग डीप विकेटला द्यावं लेग बाईच्या स्वरूपात. एकेरी धावसंख्या ही मोर्झाई वॉरियर्स मोर्झम क्रिकेट संघाच्या कोठ्यामध्ये आहेत. 70 रबी गाठतोय. 3 गड्यांच्या मोबदल्यात 70 धावा धावफलकावर. मोर्झाई वॉरियर्स मोर्झम क्रिकेट संघ प्रथमतः फलंदाजी करत असताना नाणं पेगारल्यानंतर इथून पुढे स्लॉक ओव्हरला कमबॅक करावं लागेल. XY बॉईज पालियम क्रिकेट संघाला करत धावा बनल्या आहेत प्रतिस्पर्धी क्रिकेट संघाच्या.
फुल टॉस पद्धतीचा चेंडू, सुंदर फटका, पण वाईट यॉर्कर काढायचा प्रयत्न, सुरेख क्षेत्ररक्षण वामनचं पहिला प्रयत्न थोडंसं फ्रंबल झाला, थोडं सावरलं आणि परतीची फेक आपल्याला बघायला मिळाली. श्रीकांत त्रिवारी आणि विकेटमध्ये थोडंसं स्लो बघायला मिळतोय. साई परब वेगानं बघायला मिळेल, अर्जुन शेटगावकर वेगानं बघायला मिळेल वारंवार, पण श्रीकांत त्रिवारी थोडंसं संत गतीनं आणि हाना करत मात्र आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये सुरक्षित पोहोचला जातोय. आणि सांघिक धावपलकावर या दुहेरी धावसंख्येनं 72 धावपलकावर आपल्याला बघायला मिळत आहेत. 72 धावफलकावर षटक क्रमांक 5, षटकांची समाप्ती 6वं षटक हे प्रगतीपथावर. या स्लॉक ओव्हरला इथून पुढे XY बॉईज पालियम क्रिकेट संघाला रोखावं लागेल. प्रतिस्पर्धी क्रिकेट संघाच्या फलंदाजांना धावा कमी कराव्या लागतील. सुरुवातीला धावा बनल्या, प्रामुख्याच्या गोलंदाजावर आक्रमण केलंय साई परबनं, अवनिष्ट केलंय अर्जुन शेडगावकरचं आक्रमण आणि त्यानंतर 72 धावफलकावर पुन्हा एकदा ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू आपल्याला बघायला मिळालाय. खोदून काढलाय चेंडूला, क्षेत्ररक्षकाला हाय हॅलो टाटा गुड बाय करत साई परबच्या बॅट मधून आतषबाजी करणारी फटकेबाजी आपल्याला बघायला मिळते. मोरजाई वॉरियर्स मोरजिम क्रिकेट संघाच्या कोट्यातून धावा बंद मात्र 78 धावफलकावर 3 गड्यांच्या बदल्यात. पुन्हा एकदा जोरकस पद्धतीचा फटका आपण पाहतोय. लॉक आपला वॉबन स्क्रीनवर आलाय, परतीची फेक करतोय वेगानं. एकेरी धावसंख्येनं 79 धावफलकावर आपल्याला बघायला मिळत आहे. 79 धावफलकावर षटक क्रमांक 6 प्रगतीपथावर 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. श्रीकांत तिवारीच्या बॅटमधून मोठा फटका आलाय, पण फटका फसलाय. ज्या ठिकाणी प्रोटेक्शन आहे, रक्षक सापडाय, त्या ठिकाणी मात्र लॉक आपला सुंदर झेल टिपले ते पालियम क्रिकेट संघाच्या सहकार्यानं, खेळाडूनं आणि झेलबाजच्या स्वरूपात आपल्याला माघारी परतताना बघायला मिळेल. तो मात्र श्रीकांत माघारी परतलाय. मोरजाई वॉरियर्स मोरजिम क्रिकेट संघाचा अजून एक नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 4 गडी जर बाद झाले आहेत मोरजाई वॉरियर्स मोरजिम क्रिकेट संघाचा धावफलक बनलाय तो 79 धावफलकावर. मैदानाच्या आतमध्ये अजून एक मोरजाई वॉरियर्स मोरजिम क्रिकेट संघाचा विस्फोटक फलंदाजच्या स्टायलिश फटकेबाजी करतानाची वेगळी स्टाईलनं मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. तो केदार आपल्याला बघायला मिळतोय. केदार मॅच फिनिशर फलंदाज आहे. बघूया साई परबच्या साथीला फटकेबाजी त्याची तगडी होईल की प्रतिस्पर्धी क्रिकेट संघाला जे मात्र एका बाजूनं कार्य हवं होतं, एक गडीबाद पाहिजे होता, तो गडीबाद तर गोलंदाजानं कर्णधारानं केलाय. फुलटॉस पद्धतीचा चेंडू आल्याच आमंत्रण हे केदारला दिलं गेलंय आणि पंचांचा इशारा येणार, तो मात्र नो बॉल. अतिरिक्त उंची 4 धावा एकूण 5 धावफलकावर आपल्याला बघायला मिळत. 5 या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर आपल्याला येणारा चेंडू आहे तो मात्र केदारसाठी फ्रीडचा चेंडू. आणि बघूया फ्रीडच्या चेंडूवर केदारला सुरुवातीलाच आमंत्रण दिलं, ते मात्र गोलंदाजानं देवीपमनं आणि त्यानंतर फ्रीड आपल्याला बघायला मिळालाय. वेगानं त्याला चेंडू टाकायचा होता, नियंत्रित नव्हतं, अतिरिक्त उंची घेतलेला चेंडू त्याला दंडात्मक केलाय. 84 धावफलकावर शॉर्टपिच प्रकारचा चेंडू आडव्या बॅटनं मारावा. ऑफ साईडचा चेंडू, ज्यावेळी चेंडू पडला, चेंडू पहिला स्पर्शाला नाही चेंडू, त्यावेळी साई परबनं थोडीशी निराशा बघायला मिळाली. कारण मैदानाच्या हातमध्ये असे चेंडू जर साई परबला मिळाले तर साई परब मोठे फटकेबाजी खेळतोय. 6 षटकांचा खेळ समाप्त झालाय. सांघिक धावफलकावर आपण पाहतोय 84 धावफलकावर आणि उर्वरितच्या अजून 2 षटकांचा खेळ बाकी आहे. स्लॉक ओव्हरला सुरुवातीला फटकेबाजी तर केली आहे, सुरुवातीपासून साई परबनं फटकेबाजी केली, त्याला साथ दिली ती अवनिष्ट वैद्यराच्या हातमध्ये. हरिमंबल एकेरी धावसंख्येवर घरी परतलाय आणि त्यानंतर 13 धावांची अर्जुनची खेळ आपल्याला बघायला मिळत आहे आणि श्रीकांत तिवारीची मात्र 1 धाव. आणि अजूनही एक वादळ मोरजाई वॉरियर्स मोरजिम क्रिकेट संघाच्या कोट्यातून येणं अजूनही बाकी आहे. किरण परब मैदानाच्या आतमध्ये येणं बाकी आहे, त्याचे फटकेबाजी येणं बाकी आहे. अजून 2 षटक 12 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. 35 या धावसंख्येवर मैदानाच्या आतमध्ये साई परब उर्फ बॉन्ड खेळतोय. या स्पर्धेची पहिली अर्धशतकी खेळ ही साई परबच्या नावावर कोरली जाईल की काय, पण सार्थक सज्ज झालाय. सार्थकचा पहिला चेंडू मिस टायमिंगचा फटका, साई परबच्या विरोधात सुंदर गोलंदाजी आपल्याला बघायला मिळते. एकेरी धावसंख्येची पावलं झोकुबीच्या धावसंख्येकडे आणि सुरेख रनिंग बिटवीन विकेट करत मैदानाच्या आतमध्ये 2 धावा आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये पूर्ण करतायत दोन्ही फलंदाज. आणि दुहेरी धावसंख्येनं सांघिक धावफलकावर आपल्याला बघायला मिळतोय, तो मात्र
85 गटात 86 धावा धावफलकावर 86. सार्थक सज्ज झालाय अगदी छोट्या साठीचा खेळाडू आपण पाहतोय एक्स5 बॉयज पालियम क्रिकेट संघाच्या कोट्यातून आणि त्याच्या धाडसानं आज साई परबच्या विरोधात तो गोलंदाजी करतोय. शॉर्टपिच प्रकारचा चेंडू आपल्याला बघायला मिळतोय. सुंदर चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर गेला आणि बाहेर गेल्यानंतर डॉट बॉलनं आपल्याला बघायला मिळालाय. सार्थक सज्ज झालाय. काय गोलंदाजी केली आहे. पुन्हा एकदा सोडून दिला तो चेंडू पण सरी या ठिकाणी सांगतील नो बॉल. कारण त्याला माहिती आहे साईच्या स्लॉटमध्ये टाकायचा नाही आहे चेंडू. साई बहरलेली फलंदाजी करतोय पण अगदी हुशाराईनं गोलंदाजी केली. एक बॉल त्याच्या विरोधात मी म्हणेन नो आलाय. सर्व फ्रीडची संधी असेल. एकेरी धावसंख्येनं 87 धावा धावफलक आपल्याला बघायला मिळत आहेत. पण येणारा चेंडू फ्रीडचा असेल पण सार्थकला कौतुक करत्या धाडसानं तो गोलंदाजी करतोय मैदानावर. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू मोठा फटका फ्रीडच्या चेंडूवर सार्थकच्या विरोधात आपल्याला बघायला षटकऱ्यानं सांघिक धावफलकावर बघायला मिळतोय. तो मात्र 93 धाडसानं तो गोलंदाजी मैदानात 100 गाठावी टीम मीटिंग. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू मोठा फटका फ्रीडच्या चेंडूवर सार्थकच्या विरोधात आपल्याला बघायला षटकऱ्याला खेळतोय वैयक्तिक 43 या धावसंख्येवर या श्री छत्रपती ओरियस अरिमल आयोजित एक गाव एक संघ या स्पर्धेची आज पहिलं अर्धशतकी खेळी ही मैदानाच्या आतमध्ये साई परबची होईल की काय हे चित्र आता अगदी थोड्या वेळात आपल्याला बघायला मिळेल. सार्थक सज्ज झालाय. 43 धावा धावफलकावर अजून एक चेंडू बाकी आहेत. त्या मात्र याचा 9 चेंडू अजूनही बाकी आहेत. मोठा फटका आपण पाहतोय. बैठक केली सुरुवातीला आणि सार्थकच्या विरोधात त्याला मी कोणतीही दयामाया न दाखवता आतषबाजी करत ही फटकेबाजी साई परबची आहे. सांघिक धावफलकावर 99 धावा धावफलकावर आपल्याला बघायला मिळत आहेत. मोरसाई ओरियस मोर्जिम क्रिकेट संघाच्या 99 धावा धावफलकावर आणि साई परब आपल्याला बघायला मिळतोय. तो मात्र 15 चेंडूमध्ये 49 वर खेळतोय. सकाळच्या सत्रात पहिल्या मॅचचा या ठिकाणी फटकेबाजी ही साई परबची अर्धशतकी खेळी असेल की काय. एक्स5 बॉयज पालियम क्रिकेट संघाच्या विरोधात सार्थक सज्ज आलाय. हा उभरता सितारा आहे. त्याच्या विरोधात त्यानं फटकेबाजी जरूर केली आहे पण पालियम गावासाठी उभरते रत्न आपल्याला अगदी काही वर्षात काही दिवसात असून एक हे खेळाडू तगडे होताना बघायला मिळतील. षटकरानं साई परब आपल्याला बघायला मिळतोय आणि बघूया चेंडू या ठिकाणी बहुतेक षटकरानं या ठिकाणी अर्धशतकी केली. साई परबला आपले चेंडू पण उंचावून दाखवायला हरकत नाही. 16 चेंडू आणि 16 चेंडूंमध्ये फटकेबाजी अतिशय दनादन मैदानाच्या आतमध्ये केली. आतषबाजी आणि आतषबाजी आक्रमण आणि आक्रमण मैदानाच्या आत मैदान केलं. 7 षटकार 1 चौकारांच्या जोरावर 16 चेंडूत. साई परबला विनंती असेल कॅमेरामॅनकडे आपली चेंडूपळी उंचावून दाखवायची आहे. युट्यूबच्या माध्यमातून cricket.in माध्यमातून साई परबची फटकेबाजी 53 धावांचे बहारदार केली. श्री छत्रपती ओरियस अरिमल आयोजित एक गाव एक संघ एक नगरपालिका सिंधुदुर्ग गोवा पहिली अर्धशतकी खेळी मैदानाच्या आतमध्ये. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आलाय कव्हरचा पण दाद द्यावी लागेल सार्थकला. त्या धाडसानं त्यानं गोलंदाजी केली. अक्षय अरे मी छोटा असलो माझ्या विरोधात मोठे फटके आले तगड्या खेळून तरी माझं जे ध्येय आहे त्या ध्येय प्राप्तीपर्यंत मी पोहोचणार. माझ्या गावासाठी माझं 100% योगदान शेवटच्या क्षणापर्यंत मी देणार या इराद्यानं सेट फलंदाज ज्यानं 53 धावांची बहारदार खेळी केली त्याला त्यानं बाद केलंय. पालियम क्रिकेट संघाच्या कोट्यातून त्यानं किती धावा काढल्या ही चर्चा नसेल तर सार्थकनं कोणाला बाद केलंय याची चर्चा ही मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळेल. वैयक्तिक 55 धावसंख्येवर माघारी परतलाय. 17 चेंडूंमध्ये 7 षटकांचा खेळ समाप्त. सांघिक धावफलकावर आपल्याला बघायला मिळतोय 105 धावा धावफलकावर 7 षटकांचा खेळ हा समाप्त झालाय. अंतरिमचं षटक आणि गोलंदाजी मरकरी गोलंदाजी आपल्याला बघायला मिळतोय.
सत्यपद आपण पाहतोय नवीन फलंदाज दामोदर मैदानाच्या आतमध्ये गेलाय केदारच्या साथीला. दामोदर मैदानाच्या आतमध्ये आडव्या बॅटचा फटका आपण पाहतोय. डिप्स केवरलेकडनं वेगानं क्षेत्ररक्षक आला, परतीची फेक करेल, एकेरी धावसंख्येची पावलं ही मात्र संत गतीनं सुरुवातीला परतीची फेक, बॅकअप सुंदर पद्धतीचा सार्थकचा बघायला मिळाला आणि दुहेरी धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 107 धावा धावफलकावर आपल्याला बघायला मिळत आहेत. या सुंदर अशा मैदानावर डोंगरे एवढी धावसंख्या आम्ही आजूबाजूला डोंगर पाहतोय आणि त्याच डोंगरे एवढी धावसंख्या आम्ही सुरुवातीला काढणारे मोरजाई ओरियस मोरजेम क्रिकेट संघ 107 धावा धावफलकावर. बैठक फटका आपल्याला बघायला मिळतोय. सुंदर डिप्स लेगला चेंडूला बुडवलंय आणि चेंडू गेलाय षटकारासाठी आपल्याला बघायला मिळालाय. मोरजाई ओरियस मोरजेम क्रिकेट संघाच्या कोट्यातून प्रत्येक फलंदाजानं आतषबाजी केली मैदानाच्या आतमध्ये. षटकार चौकार 17 धावा, 17 चेंडू 55 धावांची बहारदार केली, 13 धावांची अर्जुनची केली, एकेरी धावसंख्या हरिमामल 1 धाव श्रीकांत तिवारी आणि सुरुवातीला ज्यानं पाया मजबूत केला मैदानाच्या आतमध्ये तो मात्र अवनिशा 26 धावांची बहारदार केली. या स्पर्धेच्या माध्यमातून या सामन्याच्या पहिल्या सामन्याच्या माध्यमातून मोरजाई ओरियस मोरजेम क्रिकेट संघाच्या कोट्यातून. पण पालियम क्रिकेट संघ तेवढा काय कमी नाही आहे, फलंदाजीमध्ये सक्षम असलेला क्रिकेट संघ आहे, त्याच्याकडे क्षमता आहे तगडे फटकेबाजी करण्याची आणि सत्यवानच्या विरोधात एक मोठा फटका आहे. 113 धावा धावफलकावर आपल्याला बघायला मिळत आहेत. पुन्हा एकदा आडव्या बॅटनं जोरकस पद्धतीचा फटका खेळावा, चेंडू पहिला व्यवस्थित स्पर्शाला जाई, चेंडू परतीची फेक, एकेरी धावसंख्येची पावलं दुहेरी धावसंख्येकडे. यष्टीरक्षकानं पहिल्या प्रयत्नात चूक केली, काय परतीची फेक केली होती डीप मिड विकेटकडनं वाखाणणे चुकी ही मात्र पालियम क्रिकेट संघाच्या कोठ्यातून क्षेत्ररक्षकानं. पण त्यानंतर यष्टीरक्षकाची चूक, प्रतिस्पर्धी क्रिकेट संघाच्या ज्या केदारला नमस्कार करायला लावणारा चेंडू परतीची फेक ही मात्र शेवटच्या क्षणी या ठिकाणी 2 धावा पूर्ण होत आहेत आणि दुहेरी धावसंख्येनं 115 धावा या धावफलकावर आपल्याला बघायला मिळत आहेत. 115 धावा धावफलकावर आपण पाहतोय. भव्य देवी आयोजनाची क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. श्री छत्रपती वॉरियर्स अरंबुल पेंडेम आयोजित भव्य दिव्य या स्पर्धेचं आयोजन आणि दुसरा सामना राजू टायकर अरुंदा विपक्ष उपादांडा वेंगुर्ला. दोन्ही कर्णधार विनंती असेल, पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झालाय आणि टॉससाठी या ठिकाणी यायचं आहे. शेवटच्या षटक अजूनही मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर या ठिकाणी टॉससाठी दोन्ही कर्णधारांना विनंती असेल याचा चौकारानं आगाज केलाय आणि 4 या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर आपण पाहतोय 119 धावा धावफलकावर. सत्य पण थोडासा महागडा ठरायला सुरुवात झाली आहे मैदानाच्या आतमध्ये. सार्थक बरं गोलंदाजी एक मात्र गोलंदाजानं मात्र कमबॅक केलं मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळालं. तो मात्र वामननं बॅटिंग चॉईस पॉप्युलरच्यात कमी धावा दिल्या, पण उर्वरितच्या गोलंदाजांवर आक्रमण पसंत केलं. बेस्ट टायमिंगचा फटका आहे, क्षेत्ररक्षणाची विवरचना दूर आहे, स्वतः गोलंदाज चेंडूपर्यंत पोहोचलाय, नो बॅट्सलाय मै चेंडू विसमलाय. एकेरी धावसंख्येची पावलं ही दुहेरी धावसंख्येकडे. दुहेरी धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 121 धावा धावफलकावर सर्वाधिक धावफलक आपल्याला बघायला मिळतोय आज पहिल्या सामन्यामध्ये मोरजाई ओरियस मोरजेम क्रिकेट संघाच्या कोट्यातून. 17 चेंडू 55 धावा या स्पर्धेची पहिली अर्धशतकी खेळी आपल्याला बघायला मिळाली. मोरजीचा साई प्रसाद परब आपल्याला बघा साई परब बघायला मिळतोय. बॉन्ड या नावानं प्रसिद्ध असलेल्या कॅडो आणि त्यानं फटकेबाजी केली. 26 धावा सुरुवातीला मजबूत आपल्याला फटकेबाजी सुरुवात केली अवनीशनं आणि त्यानंतर सत्यवान सज्ज झालाय. स्विजिटचा फटका आपल्याला बघायला मिळतोय. मिस टायमिंगचा फटका आहे, क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे नो बॅट्स लाईनमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. परतीची फेक येईपर्यंत 2 धावा तर मोरजाई क्रिकेटर्स मोरजेम क्रिकेट संघासाठी आणि यष्टीरक्षकांच्या वारंवार चुका ह्या पालियम क्रिकेट संघासाठी अंगलट आल्या आहेत. सांघिक धावफलकावर या 13 धावसंख्येनं आपल्याला बघायला मिळतोय 124 धावा धावफलकावर 125 धावांचा पाठलाग करावा लागेल. तो मात्र एक्स माय बॉयज पालियम क्रिकेट संघाला मैदानाच्या आतमध्ये फटकेबाजी सुरुवातीपासून तगडी करावी लागेल. सुरुवातीला मोरजाई ओरियस मोरजेम क्रिकेट संघाचा दबदबा हा सकाळच्या सत्रामध्येच हा घनगती फटकेबाजीनं तगडी फटकेबाजीनं बघायला मिळाला आहे आणि ती फटकेबाजी आहेत फलंदाजांची सुरुवातीला सुंदर कामगिरी आणि त्या सुंदर कामगिरीच्या जोरावर 124 धावा 125 पाठलाग. कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण एक सुंदर आवाज ऐकूया. या अरमोल गावचा आपण पाहतोय आवाज अक्षय महाले आमच्या मायक्रोफोनवर सोडला जाईल.
Morzai Warriors Morjim putting up a decent target of 125 in the 8 overs. Beautiful knock from the bat of informed batter, that is Sai. 55 runs from his bat with a courtesy of 7 gigantic sixes and a boundary in 17 balls. The matches are being shown live telecasted on YouTube through the medium of tenniscricket.in. Once again, a big welcome to all the viewers who are watching the match live on YouTube. Flashback of the first inning, beautiful knock, 55 runs. If you generally see the impact of the runs that have been scored into the mid wicket, cow corner, long on, long off. Beautiful knock from the bat of Sai. Now, if you generally see ex-boy boys Palliam, need to think a little bit. In 8 overs, 125 is said to be a good target. But if the batters can score in the power plays, then I will say that target of 125 is not going to be too much for them. Especially the left-handed batter Anand Madrekar, right-handed batter Vaman Palekar, Prachot. They have a lot of good batting talent in their side. What will happen? Can the batters of XY Boys Palliam come and say that we are strong enough to remove this 125? Or can the bowlers of Morzai Warriors Morjim restrict that? We are going to find out. DJ. So match after this will be Raju Tigers Aronda versus Ubadanda. Two batters can be seen moving out onto the center of the pitch. Left-hander batter Anant Mandrekar and along with him Dvipan Naik are the two openers coming on onto the center of the pitch. Along with me on the scorecard, Triveni Sawant, my colleague commentator Yogesh Parab, all the way from Vingurla, and the whole and soul of tennis cricket dawn in Gaurav Sawant. Two officials out there in the middle, Raju Regi, and along with him a lot of experience, whether it is tennis ball, whether it is leather ball, man from Kerwadi Shiroda, Nana Naik. So moving back to the screen, the first over has been coming up. Sai Parab can be seen bowling the power play over onto the strikers end. Let us see who is going to take the strike. Dvipam Naik, we can see onto the strikers end, onto the non-strikers end. Anant Madrekar are the two batters out there in the middle for XY Boys Palliam. The target in front of them is of 125 runs. 8 overs match. Let us see the power play over from the end of Sai Parab. Two fielders can be seen outside the 30-yard circle. We have a deeper mid-wicket as well as a long off. These are the two fielders that have been placed outside the 30-yard circle. The signal coming from the umpire that he has been ready for the run chase. Here we go. The first over from the end of Sai Parab to the strikers and batter, that is Dvipan Naik. First ball, pitched up delivery, wanted to play with a cross-batted shot, wanted to go behind the wicket in the form of that sweep. Missed it completely. A nice carry can be seen into the hands of the wicketkeeper, and the result is a dot. The thinking from both the batters will be, yes, in power play, we at least will remove 25 to 30 runs. With this kind of mindset, both the batters are been coming onto the center of the pitch. Some field changes can be seen. We can see that long off has been brought inside in the 30-yard circle in the form of a mid-off, and we can see now long on is in business. Dancing the under track, wanted to go with a high-head shot, not the distance. Point fielder running towards his left, taking the catch of the first wicket that has been dismissed. Dvipam Naik wanted to go above the head of that mid-off, getting the edge of the bat, and the first wicket departs. It's a 0 without any scoring out there in the middle. DJ. Beautiful start from the end of Sai Parab. And today's, if you generally see the all-round performance from the end of Sai, when it was the requirement in the bat 55, then the power play over has been started, getting the opener out.
So we can see his all-round performance. That is what he is known as one of the strongest all-rounder when it is said to be the history of Goa tennis cricket. Sai Parab on your bowling mark. Slow kind of length. Just playing it with a sensible stroke. There is a long on. As soon as the long on will be coming on a screen and collecting the ball off, the first runs has been jot from the bat. It is one with the dismissal of 1 wicket. Another Mandrikar, the left-handed batter, will be on to the strikers, and he has got strong ability. If you generally see, likes to play across the mid-wicket, long on, and today he will be saying towards himself that yes, I should play a sensible knock for my team. Can I be the match winner for my team? With this kind of mindset, the left-handed batter, Anand Mandrikar, will be on to the strikers' end. Slower delivery, just playing it with a stroke. There is a protection. Mid wicket will be coming on a screen and collecting the ball off. Another single will be definitely added. And with that single, 2 runs can be seen onto the scorecard. First over is in progress, chasing a target of 125. Short of the lane, just playing with the soft hand. A glance can be seen as soon as the point fielder rushes onto the ball, collecting the ball off. Another single will be easily gettable. With that single, 3 runs can be seen with the dismissal of 1 wicket. That is what if you generally see the performance of Sai Parab in the last 2-3 years. He's been coming out as one of the strongest all-rounder. He has an ability, especially likes to bowl that off-spin, suddenly a leg cutter, suddenly a slider. He has a different kind of variation. Left-handed batter, Anand will be on strike this time. Pitched up land down to the offer side. Yes, the first signal of the extras coming on to our screen. Now wide has been called off. And a penalization will be definitely given to the bowler in the form of that wide. Extras have been taken care of, and with that extras, 4 runs can be seen onto the scorecard. Short of lane on the back foot, punching it. As soon as the point fielder will be running onto that occasion, and I will say the ball will be winning the race onto the point region. And a beautiful start on the back foot, punching it, and that's been going for an rolling boundary. 4 more runs will be definitely added, and with that 4, after the completion of first over, you can see 8 runs are being scored with the dismissal of 1. 8 with the dismissal of 1 wicket. The match coming after this, Raju Tigers Arunda will be taking on with Uba Danda. Requesting captain of both the teams to kindly step up in the commentary box. We are going to have the toss for the match. Raju Tigers Arunda versus Uba Danda. You know, to bowl the first over from his quota in the second over for his team, Srikan can be seen onto the bowling mark. Short of the lane on the back foot, wanted to punch it. The pace on the board was been ideal. It doesn't come to the expectation of the batter. Once the ball was been pitched onto the good line, it rushes into the hands of the wicketkeeper, and the result is a dot. Beautifully done into the covers. There is no deeper protection. Power play relaxation has been set on, and because of what, a beautiful shot from the bat of Kishan into the covers. Inside out he goes, a boundary. 4 more runs will be definitely added, and much wanted boundary. 12 runs on the scorecard with a dismissal of 1 wicket. Once again, short of lane, cross-batted shot. Fielder will be just a spectator. The ball has been sailing across that deeper mid-wicket fences, and that is going for a humongous 6. 6 more runs will be added on the quota, and with that 6,
18 runs can be seen on the scorecard. Good going from the right-handed batter Kishan. He knows the ability to that. Yes, this is the power play over, and we should score maximum out of the power play over. With this kind of mindset, the on-screen batter Kishan has been batting for. Once again, slower lane, the fielder under it. Once again, he's coming on a screen. We'll wait what has happened over there. And it is once again a biggie, a colossal 6. Beautiful batting from the bat of Kishan. If you generally have the summary of the last 3 balls, 2 sixes and a boundary, you can have the flashback replay on the tenniscricket.in. It was a slower delivery, a leg cutter, but you can see the maximum contact onto the occasion. 6 more runs in a favor with that 6. 24 on the scorecards. A speed up delivery, a variated delivery this time. The previous was the slower, this time backing up with the pace, sticking towards the basic for a bowler. I always say the basic for a bowler is bowl on the good length, bowl slower kind of deliveries, bowl Yorker kind of deliveries. You're definitely going to get reward on that. 24. Another slower, another one, I think so. Yes, it is the third out of the over. It is raining sixes at the moment from the bat of Kishan into this Bhatwadi ground. 6 more runs will be definitely added, and with that 6, 30 can be seen onto the scorecard. On the first over, you can see 8 runs were scored. This over giving 22 runs on the scorecard. So 30 with the dismissal of 1 after completing 2 overs. In order to bowl the first over from his quota and the third over for his team, Prajay can be seen on the bowling mark. 125 was the target till now. After completing 2 overs, 30 runs can be seen. Kishan has been battling like a champion onto the center of the pitch. Previous over, if you generally see, 22 runs were scored from the bat of Kishan. 1 boundary into the covers, then followed 3 gigantic sixes into the mid-wicket region. Onto the strike now, Anant Mandrekar will be packing up the strike. He's been watching how Kishan has been batting in the previous over. He will be also thinking that I should play sensibly, because cricket is not a game of big hitting. It is also about the singles and doubles that you show. With this kind of strength, can both the batters play on the center of the pitch. Prajay continues with respect to the third over. A delicate touch, just wanted to get rid of the strike, give the strike to Kishan was the intention. The ball has been coming straight in the follow through of the bowler, and the result is a dot. Now the field restriction have been set off. You can see everybody backing the boundary up. There is a deeper cover, there is a long on, there is a long off, a deeper mid wicket and a deeper square leg. These are the filters that have been placed for a left-handed batter. Cross-batted shot can be seen attempted. There is a protection as soon as the fielder from the square leg will come and collect the ball off. Another single runs will be definitely added, and with that single, 31 on the scorecard. In the dignitary side, we have respected Damodar Naik and Mahesh Gowde. A request has been coming to that. Please come and have a seat on the VIP box over here. (31) onto the scorecard. Kishan onto the striker's end. Swing of the bat, cross-batted shot was been attempted on the front foot, wanted to clear that square leg was the idea.
That is what this bowler has been known for, bowling paced up deliveries. That is his ability, that is his strength. And in the previous ball, you can see the beautiful ball that was been pitched onto the full length, going nice into the hands of the wicketkeeper for a dot. Down the offside, just wanted to play that big swing. Finally reminded of just across that covers. Single has been added with that single. 32 on the scorecard. So match after this, Raju Tigers Aronda versus Zubadanda. Requesting both the teams to please get ready, and a call has been going to captains to come for the toss. Beautifully done on the front foot, but the fielders on that occasion, beautiful piece of work. That is why I was saying in the start of the second inning that Sai Parab, one of the strongest all-rounder, it is said to be in the history of Goa tennis cricket. Nothing has been damaged, but 5 runs have been stopped by him. 6, it was, once it was been connected, it was looking like the ball was been going across the fences, but beautiful piece of work from Sai Parab across that long off. Another single adds in a favor. With that single, you can see twins on scorecard, 33 runs on the scorecards. Another cross-batted shot, not that much contact onto the occasion. Once again, long on, Sai Parab comes on a screen, collects the ball off. Another single runs will be definitely taken. And with that single, 34. After completing 3 overs, it is 34 with the dismissal of 1 wicket. Another 5 overs means another 30 balls are been remaining. "30 balls will be coming towards you, and 91 runs required from here. You can see on your screen the need that 30 balls will be coming towards you, and 91 runs required. Call going to Raju Tigers Aronda captain to please come for the toss. Raju Tigers Aronda captain. A big welcome to another explosive Hindi commentator all the way from Harmal, Mr. Sajjan Gadekar. Request to him to kindly come in the commentary box and join us along with Yogesh Parab. 4th over, to bowl that 4th over. Kedar can be seen on the bowling mark. Slower delivery, and I think something on that occasion. And the finger has been raised up. The batter who was looking strong on the center of the pitch needs to go back into the dugout. A slower length. It was a variated delivery, cutting away for a right-handed batter, getting part of the bat, and a nice carry. But he has done his job. In the second over, he scored 22 runs with a courtesy 26 of his individual. We can see that Kishan has been going back into the dugout. 26 of his individual with a courtesy of 12 balls that he's been facing. New batter coming onto the center of the pitch, one of the strongest all-rounder when it is said to be Paliyam, whether it is football, whether it is volleyball, whether it is cricket. Vaman Palyekar can be seen onto the striker's end. Vaman will be coming with a mindset that yes, I can show my strength over here. I have been doing it so for my team in the past situation, but today my performance has been required. Down the offside, Nana Naik comes on a screen and signals it in the form of a wide. Little bit of work for a scorer. Single adds in a favor, and with that single, score has been moving to 35 runs on the scorecard. Kedar is on his bowling mark. Slower delivery, swing off the bat, where wanted to play it. I think that is what Kedar has been known for, cutting the ball in either direction. Vaman wanted to go and free his arm across the mid-wicket region, but doesn't get any contact onto the occasion, and the result was a dot. Reverse, he connects, and that is enough onto the occasion. There is a no deeper protection. The ball has been going into the deeper backward point fences, and that's been a boundary. 4 more runs will be definitely taken on the scorecard, and with that 4, score has been going to 39 runs on the scorecard.
Such kind of batting is been required. You have already seen in the first inning what Sai Parab did, scoring big shots. Whenever he took advantage, he scored big shot. Whenever there is a good length delivery, whenever there was a good ball, he contributed for a singles and double. Can Vaman continue in a similar kind of fashion that what Sai Parab did in the first inning? Such thing has been required here for XY Boys Palliam. Can Vaman come and say that yes, I am going to be the man with a golden bat over here? Here we go. S. Kedar continues. Wanted to play that, a radial shot across the covers, getting part of the bat. Long on comes on a screen. Once again, Sai Parab rushing towards the end onto the striker's end. Direct throw has been coming off. They have been looking for that extra risk, and that risk has been converted, but we will wait for the decision. The final judge on a cricketing field is said to be the umpire. Yes, it is gone upstairs for the third umpire for that run out. So you can see beautiful camera work from the end of tenniscricket.in. We have our third official, Kishore sir. We will be reflecting onto that screen and telling you that whether it was the batter inside the popping crease or he's been just falling short of the popping crease. We'll wait until and unless the decision comes. And the decision is it's out. The batsman has been falling short of his crease. Anand Mandrekar, the left-hander batter, needs to go back into the dugout, falling short of the crease over there. So that means that only a single runs will be taken on the scorecard with that single 40-4-0 with the dismissal of 3 wickets. As well as a big welcome to the owner of Vedant 11 Harmal, Apa Vaingankar. A request has been coming to kindly come and have a seat in the pandal. You have been welcomed by the organizing committee. Kindly have a seat on the pandal. The owner of Vedant 11 Harmal, and you can see his big tournament will be coming on this ground. A prize of 5 lakh rupees, a taluka level tournament coming on to the end of this month. That is 25, 26, 27, 28, those days. Down the covers, there is a protection. Vaman Palekar will be in trouble. Simply running and simply flying wickets away. That was not been required. The cover fielder was charging towards the ball. And it is said that whenever running between the wicket comes, you should also have the trust on your partner. Another batter departs. One of the strongest contender, one of the hard hitter batter, Vaman Palekar, needs to go back into the dugout in the form of a run out. He was not watching his non-striker end partner Prajot because he was saying already that no run was not required. Sanjog is the new batter coming onto the center of the pitch. Beautifully driven, a fielder under it will be just watching that go. How easy that was been done. If you generally have the replay of the shot with ease, just the timing onto that occasion. The first ball he hits, it's a humongous biggie. 6 more run adds in a favor with that 6. The entire tally of the scorecard has been reaching to 46. It is a halfway down situation over here. 24 balls play has been coming towards end. After the end of 24 balls play, it is 46 with the dismissal of 4 wicket. So that means that another 24 balls will be coming towards you. And in that 24 balls, 79 runs are being required. You can have a
Just a look onto the screen of yours on the tenniscricket.in, the how much score is been needed. 24 balls will be coming towards you, and in that 24 balls, 79 runs are being required. Just touching that 20 runs per over in the form of their asking run rate. What will happen? Can the batters Prajot and Sanjog say that yes, we are strong enough to remove this 79, or can the bowling attack, which has been brilliant till now from the end of Morzai Warriors Morji? The signal has been coming from the umpire that it is a batter's choice power play. Raju Tigers Arunda versus Uba Danda. Please come for the toss. Raju Tigers Arunda versus Uba Danda. Swinging up on the money. The timber has been broken. The furniture has been disturbed. Another batter backs into the dugout. Prajot wanted to free his arm. And another beautiful bowling performance in the spell from Sai Parab. This is his second wicket, you can see already from the end of Sai Parab. He has already done his job. 55 runs are been already scored. So you can already say that if Morzai Warriors Morjim wins this match, then there will be a not much headache for a scorer to decide the man of the match. So beautiful organization led by Sri Satrapati Warriors Harmal. All Goa Sindhudurga Panchayat Municipality level tennis ball cricket tournament. The fever is going to be continued in the coming 4 days. Beautifully driven along the carpet. The driven shot can be seen. There is a protection. As soon as the fielder from the wideish long off will come on a screen and collect the ball of another single will be easily gettable. And with that single, score has been reflected to 47 runs on the scorecards. Full toss delivery, wanted to play across that mid wicket, getting the part of the bat. As soon as the wicket keeper will be coming on a screen, collecting the ball of nothing damage done. You can see the toss has been going on for the match number 2. Raju Tigers Arunda versus Uba Danda in the hands of the third official, Kishore Bhagat. Cross batted shot once again. There is a protection. Another 6 from the bat of Sanjog. And he's playing it very easy. If you generally see, the toss has been won by Arunda. That is the call for the next match. The toss has been won by Raju Tigers Arunda. Yogesh, if you generally see both the shots that were being scored from the end of Sanjog, no power on that occasion, just the timing. Beautifully bowled right into the slot. Wicketkeeper missing the ball off. The ball has been going into the long stop region. The ball has been crossing the long stop region, and it is a boundary from the byes. 4 more runs will be added on the quota in the form of extras, and with that 4, score has been going to 57 on the scorecard. Full toss delivery will be a bisector between the two. So whatever that is connecting from the bat of Sanjog, it is going to the boundary ropes. Another 4 runs will be definitely gettable. That's the completion of the over number 5. After completing 5 overs, it is 61 on the scorecard with the dismissal of 5 wickets. 61 on the scorecard with the dismissal of 5 wickets. That means that 18 balls will be coming towards you. And in that 18 balls, 64 runs are being required. 18 legal deliveries coming towards you, and in that 18 legal delivery, 64 is what accepted.
if you generally have the summary of the spell from the end of Sai Parab, 2 overs bowl, 23 runs conceded and 2 wickets taken. So this is the reflection given from the end of our scorer Triveni Sawant, doing a favorable job. You can see her in the big tournaments such as Dhruva Trophy, Penne Premier League, Mandrem Champions Trophy. To bowl the second over from his quota and the sixth over for his team, Prajay can be seen on the bowling mark. On to the strikers and Sohan. Cross-batted shot attempted. There is a protection. Mid-wicket will be coming on a screen, collecting the ball off. Single has been already gettable with that single. The score has been moving to 62 runs. And if you generally have the summary of the first inning, the much important damage was been done from the end of Sai Parab. Because whenever you score above the hundreds, it gives an extra cushion for the bowlers. It allows them to do some extraordinary things. They can try something. Pitching up shorter down to the offer side. Nana Naik comes on a screen and says that yes, it's an wide. Extras have been taken care of, and with that extras, 63 on the scorecard. Full toss delivery, backward of the wicket, into the deeper fine leg region. She travels. That's a sixer. 6 more runs will be added on the quota, and with that 6, the score is been now moving to 69. Yes, and it is a review taken by the batter for the waist tied no ball. So third umpire to director, we have a play review for the waist tight no ball. Okay, and the decision, it's a no ball. It's above the waist, and hence it has been called no ball. The score moves to 70, and a free hit will be in business. ओ मोहनेश वो बॉल लेके आओ थोड़ा वो साइड का. राधाकृष्ण 70 runs on the scorecard. Free hit will be in business. If you generally see the ball, it was a waist tight no ball, a beamer down the legger side, and the batter took full advantage out of that. Moving back to the screen, 70 runs on the scorecard. Free hit will be in business. Down the legger side, a sixer was been scored. The review was been taken by the batter in order to uphold the decision given by the main screen umpire, and it was been reflected by the third umpire that it was a no ball. Here we go. Prajay continues. The free hit will be in business. Another one. Yes, another no ball. It is second for the over. So single run adds in a favor. With that single, score moves to 71. Free hit will be in business. Yes, whenever such kind of calls are being given, to change the over, it always a decision of the umpire.
because they check whether it is on the body line or whether it is not. It is sticking towards the umpire's decision. And in this kind of case, it was been suggested by the umpire that yes, the bowler needs to be changed because you have been bowling two beamers above the waist on the body line of the batter, and the bowler has been changed. You can see the new bowler will be coming on the screen. With that, the single, the score has been moving to 71. The free hit will be still in business. Can the bat of Sanjog turns out to be the special for them? Because if you generally see, he has already scored 3 sixes into the lakeside region. One was the long on, another in the mid wicket, and another one into the deeper square leg region. So 17 legal deliveries will be coming towards you, and in that 17 legal deliveries, 54 runs is been required. Anisha will be coming in order to finish that over, which was been restricted from the end of Prajay. So free hit will be in business. Pitched off lane, not that much timing, but I will say the hard outfield will always travel the ball across that fine leg region. Beautiful going this is from the bat of Sanjog. 4 more runs will be added on the quota, and with that 75 runs on the scorecard. It is looking easy now for Palliam. 2-3 shots from here from the bat of Sanjog can change the course of the match. It is said to be in the history of cricket, nothing can be predicted. We can just make the prediction from the commentary box, but the production has to be done by the players out there in the middle. Cricket is the history of making and breaking records. Cross-batted shot, not that much timing. One of the long on, Sai Parab will be coming on a screen, collecting the ball of just a single. With that single, the score has been moving to 76 runs on the scorecard. Sohan will be backing the strike off, and Sohan will be saying that yes, 2-3 shots are being required from my side too. Because cricket is not a game of individual person. It is about the partnership role that you show. If Sohan can continue and help the other batter, the match has been set up. Reverse attempted, not a good idea. The pace on the ball was been radial high as compared to the expectation of the batter. A nice carry can be seen into the hands of the wicketkeeper, and the result is a dot. Up in the sky should be taken, man under it, catching and gathering can be seen. Sohan needs to be departed in the form of that heighted shot, not the distance, not that much timing on that occasion. Another wicket departs, it's 76 with the dismissal of 6 wickets. In the dignitaries side, we have respected Rajan Mandrekar. You have been welcomed by the organizing committee, and you have been requested to kindly have a seat in the VIP box. In the dignitary side, we have respected Rajan Mandrekar. You have been welcomed by the organizing committee, and you have been requested to kindly have a seat in the VIP box. Raj is the new batter on the back foot. Short pitch delivery across the offer side. There is a protection. Extra cover will be coming on a screen. Little bit of fumble was been seen. And because of that fumble, a single has been contributed into a double. Couple of runs will be easily gettable. And with that too, the score has been going to 78 runs on the scorecard. 6 over gone from here. After completing 6 overs, it is 78 on the scorecard. That means that 12 legal deliveries will be coming towards you, and in that 12 legal deliveries you have to manage 4 and 7, 47.
Also call going to Hindi commentator Sajjan Gadekar. You have been requested to start the second match between Raju Tigers Arunda and Ubadanda. You have been given a call from the end of Keshav that to start the match, that is the second match, in your Hindi commentary. Moving back to the screen, now to bowl the second over from his quota and seventh over for his team, Kedar can be seen on the bowling mark. Sanjog onto the strikers end, Raju onto the non-strikers end. Cross-batted shot attempted, full toss delivery, wanted to play with that mid-wicket zone. A little bit of fumble there by the fielder because of the outfield. Couple of runs has been easily gettable with that couple. The score has been moving to 80 on the scorecards. Up in the sky, just falling short of the fielder. They will be looking for that second. And here goes the finger. Raj needs to come back in the form of the run out. So another wicket departs. It is 81 with the dismissal of 7. 81 with the dismissal of 7 for XY Boys Pallium. New batter, explosive hard hitter batter. Babu will be coming onto the center of the pitch. Yes, Nitesh, if you generally see, they are missing today. They are hard hitter, explosive batter as well as all-rounder. Bhagwan, commonly known as Daji. A lot of strong breeze can be seen blowing towards this commentary box, and as the day progresses, this ground is known for benefiting left-handed batter because it is only a one-side play. As the day progresses, it will definitely benefit the left-handed batter. Beautifully done. That's humongous. That's out of here. That's a big 6. 6 more runs will be added on the quota, and Sanjog, he's been playing a sensible knock. I think he's been playing on 36 of his individual. 6 more runs in a favor. Score moves to 87. Another one. This is a mini helicopter. Resulted straight into the hands of Sai. So the beautiful knock from the bat of Sanjog comes towards end. 36 of his individual with a courtesy of 4 sixes. 12 balls, 36 runs from the bat of Sanjog with a courtesy of 4 gigantic sixes and a boundary. He has well contributed for his team, XY Boys Pallium. New batter coming onto the center of the pitch, upcoming star Sarthak. On the back foot, wanted to punch it, but the footwork was been missing. Result is a dot. So you can see that slowly and steadily, Morzai Warriors, Morchim, are been cruising. Beautifully done, Sarthak. Reverse under pressure. The upcoming star from the end of Pallium, and he will be happy with the kind of shot that he's been playing on the previous ball. 7 overs gone from here. After completing 7, it is 91 on the scorecards. 6 ball, 30
4 runs. 6 balls are been coming towards you, 34. But I will say Paliem, XY boss Paliem will be happy with the kind of batting they have been going on. It was not the inning of Sai who scored 55 runs with the courtesy of 7 gigantic sixes and a boundary in 17 balls. The damage was been done from his batting in order to get a decent target of 125. Also, you can see the spell of Kedar, 2 overs bowl, 25 run conceded, 2 wickets taken. He's been also contributing with respect to the bowling along with Sai Parab. Adam is going to bowl the last 6 balls, 34 runs required. Babu hard hit a batter. Oh, on the money. Just wanted to play it with a soft and single heads in a favor with that single 92 on the scorecards. So Sarthak on the striker's end. In the previous ball, you can already see a reverse from his bat. Another one he attempts. But this time, beautiful favored from the end of Adam. Watching the batter that where he was moving when he was taking the stance of that is what a good reflection from the end of the bowler's side it is said to be. It is always a concern that you should not only be physically present but you should also be mentally prepared on the ground. Beautiful delivery right onto the slot. A Yorker line delivery came down from nothing. Once again, a big welcome to all the viewers watching the match live on YouTube through the medium of tenniscricket.in. What a delivery. Back-to-back dots. He scores, but there is a protection. Sai Parab will be coming on our screen. If you generally see the impact player of this match number 1, you can see on your screen Sai Parab, 55 runs from his bat, 2 wickets, 2 catches. Babu's shot coming into the middle of simply thrown from the end of Kedar. That's all from the match number 1. Morzai Warriors Morjim has been winning this first match and nothing to be said of. The man who scored 55 runs from his bat with the courtesy of 17 balls that he faced came in the bowling department, bowled 2 overs, took 2 wickets and man of the match, it goes to Sai Parab. Requesting Sai Parab to kindly come on the presentation scenario and collect your man of the match trophy. The man of the match to Sai Parab. Sai Parab, you have been requested to kindly come and collect your man of the match trophy from the hands of Rakesh Nanuskar. If you generally see the organization Sri Chhatrapati Warriors Harmal and Rakesh Nanuskar. Okay, so requesting the owner of Vedant 11 Harmal, Appa Vaingankar, will do the honors for the man of the match. Vedant 11 Harmal owner Appa Vaingankar will do the man of the match honors and it goes to Sai Parab. So moving on to a beautiful match, Raju Tigers Aronda challenging against Uba Danda, and it's in the commentary box, the voice all the way from Vengola, Mr. Yogesh Parab, with respect to his commentary.
मोर्चम क्रिकेट संघ पहिला सामना विजयी झालाय. श्री छत्रपती वॉरियर्स अरबोल क्रिकेट आयोजित भव्य दिव्य एक गाव एक संघ एक नगरपालिका सिंधुदुर्ग गोवा मर्यादित टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा. टॉस विन झाला राजू टायगर आरोंद क्रिकेट संघ आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ उभादांड वेंगुर्ला क्रिकेट संघाला आमंत्रित केले फलंदाजीसाठी. 7 षटकांचा सामना. पहिली 2 षटके अनिवार्य पॉवर प्लेचे असतील आणि 3 ते 6 षटकापर्यंत बॅटिंग चॉईस पॉवर प्ले षटक आपल्याला बघायला मिळेल. याची नोंद ही नियमावली या स्पर्धेच्या माध्यमातून. धन्यवाद अक्षय. पहिला सामना अतिशय मोठ्या धावसंख्येचा बघायला मिळाला आहे. दोन्ही सिंधुदुर्ग जिल्हा स्तरावरचे तगडे क्रिकेट संघ मैदानाच्या आतमध्ये लढत करताना बघायला मिळतील. एका बाजूला सावंतवाडी तालुक्यातील राजू टायगर आरोंद क्रिकेट संघ कित्येक विजेतेपदाचे करंडक ज्या क्रिकेट संघानं उचललेत आरोंद गावासाठी तोच क्रिकेट संघ लढताना बघायला मिळेल. आणि वेंगुर्ला तालुक्यातील उबाडांडा क्रिकेट संघ उभरते सितारे अदुबाबाची जोड त्यांच्या आपल्याला बघायला मिळेल. आणि बघूया आज मैदानाच्या आतमध्ये लढत हे दोन्ही क्रिकेट संघ आज परस्परांत विरोधात बघायला मिळतील लढताना. सलामीची बिनीची जोडी मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. ते अनुभवानं नटलेल्या कित्येक मोठ्या संघांचं ज्यानं प्रतिनिधित्व केलंय. सदास्फोट वेंगुर्ला, रोहिस्फोट वेंगुर्ला आपल्या घरच्या क्रिकेट संघाचं कित्येक वेळा ओमकार क्रिकेट संघाचं प्रतिनिधित्व करत आज मैदानाच्या आतमध्ये प्रतिनिधित्व करतोय उपादंड वेंगुर्ला क्रिकेट संघाचा अनुभवी खेळाडू राधाकृष्ण पेडणेकर आणि त्याच्या साथीला डाव्या हाताचा सुंदर सुंदर क्रिकेटच्या माध्यमातून बघायला मिळत आहे. सिद्धेश्वरवाडी या अंतराळ क्रिकेट संघाच्या कोट्यातून ज्या क्रिकेट खेळाडूची सुरुवात झाली तो खेळाडू आज पंचायत लेवलच्या क्रिकेट स्पर्धेचा डाव्या हाताचा भक्ती साळगावकर उत्कृष्ट कबड्डीपटू आहे तो. आणि बघूया तो मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळेल राधाकृष्ण याच्या साथीला. स्ट्राईकला सज्ज झालाय फलंदाज आपल्याला बघायला मिळतोय. डाव्या त्याचा भक्ती सळगावकर आपल्याला बघायला मिळालाय. आणि या नॉन स्ट्रायकर एंडला राधाकृष्ण पेडणेकर आपल्याला बघायला. चला सामन्याला सुरुवात करा. 7 षटकांचा सामना आहे आणि विनंती करतोय राजू टायगर आरोंद क्रिकेट संघ क्षेत्ररक्षण सजवा फलंदाज पोहोचले. दोन्ही ऑफिशियल्स मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळत आहेत. आणि दोन्ही क्रिकेट संघात बेस्ट ऑफ लक. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपल्याला बघायला मिळतोय. तो मात्र रोशन आपल्याला बघायला मिळतोय. स्ट्राईकला भक्ती सज्ज झाला. नॉन स्ट्रायकर एडला अनुभवानं परिपक्व असलेला कित्येक मोठ्या क्रिकेट संघांचं प्रतिनिधित्व केलंय तो राधाकृष्ण पेडणेकर आपण पाहतोय. आणि गोलंदाजी मरीकपरी गोलंदाज प्रतिस्पर्धी क्रिकेट संघाचा प्रामुख्याचा गोलंदाज रोशन पेडणेकर सज्ज झालाय राजू टायगर आरोंद क्रिकेट संघाच्या कोट्यातून.